तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 10 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जीवा नंदिनीकडे ते पेपर्स येतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी यावर सही कर. नंदिनी नाही नाही म्हणत असते. जीवा बळजबरीने पेपर्स येतो आणि सही करायला सांगतो. नंदिनी सही करणार तेवढ्यात तिचा फोन वाजतो. पार्थचा फोन आलेला असतो. नंदिनी तो फोन घेते आणि तिला काव्याबद्दल सगळं कळतं. काव्याच्या डोक्याला जोवर मार लागलाय, ती बेशुद्ध पडली, डोक्यातून रक्त येतंय, हे सगळं पार्थ तिला सांगतो. नंदिनीला एकदम धक्का बसतो आणि ती खाली कोसळते. सगळ्यांना कळतं की काहीतरी मेजर घडले. सगळे विचारतात, नंदिनी काय झाले? नंदिनी रडायला लागते. आता काव्याच्या जीवावर तर सगळं बेतले, पण पार्थ तिला या सगळ्यातून कसं बाहेर काढतोय आणि आपल्या प्रेमाची कशी कबुली देतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की काव्या पार्थ रस्त्यावर गाडी थांबून समोर बघतात. त्यांना गुंड एका बाईला त्रास देतात हे दिसतं. ते दोघं त्या बाईची मदत करायला जातात. काव्या हुशारीने त्या सगळ्या गुंडांना बाजूला घेते आणि त्यांना वेड्यात काढते, मूर्खात काढते. पार्थ त्या बाईला सांगतो की गाडी घेऊन निघून जा. ती बाई गाडी घेऊन तिथून निघून जाते. ते गुंड काव्या पार्थवर खूप भडकतात आणि त्यांच्या गाडीची चावी काढून घेतात. पार्थ म्हणतो, ही गाडीची चावी तू काढलीस ना, परत स्वतःच्या हाताने माझ्या हातात देशील. तर इथे नंदिनी मानिनी बोलत असतात. मानिनी म्हणते, नंदिनी मी एक काम करते, मी जीवाशी बोलते आणि धनंजय भाऊजींशी पण बोलते. आता बास झाले, तू घरी यायचा. अगं तू घरी आलीस तर घर कसं भरल्यासारखं वाटतंय. तेवढ्यात तिथे जीवा येतो. जीवा नंदिनीला पेनड्राईव्ह देतो आणि तिला म्हणतो, तुझ्या बाबांचं काम केलंय, PPT बनवली आहे. जीवा हे सगळं करत असतो आणि टोमणेसुद्धा मारत असतो. नंदिनी म्हणते, जीवा थँक्यू सो मच. अहो पण बाबांना याबद्दल काही माहिती नाही. जीवा म्हणतो, माहिती आहे मला, तुझ्या बाबांना काही माहिती नाही. मगाशी त्यांना कॉल केला होता ना, तेव्हा मला कळलं सगळं. पण रिलॅक्स राहा, मी तुझ्या बाबांना काहीही कळू दिलं नाही. जेवढा तू तिरस्कार करते ना या जीवाचा, तेवढा ते पण तिरस्कार करतात. पण तरीही या जीवाने त्यांची मदत केली आहे. पण हो, अजून एक हेल्प करणार आहे मी, तुझी पण आणि तुझ्या बाबांची पण. नंदिनी म्हणते, जीवा प्लीज असं काही बोलू नका ना, ऐका ना जरा, मला वेळ हवा आहे, मला शांतपणे तुमच्याशी बोलायचं आहे. जीवा मला सगळं खरं समजलं आहे. अहो गुड्डू भेटला होता, त्याने मला सगळं सांगितलं. ती दारू तुम्ही नव्हती पाजली मला, गुड्डूने त्या बाटलीत ठेवली होती आणि मी चुकून प्यायले होते. आणि तो व्हिडिओ पण तुम्ही पोस्ट केला नव्हता, तो गुड्डूने पोस्ट केला होता. त्याने मला सगळं सांगितलं. यामध्ये तुमचा काही दोष नाही आहे. जीवा म्हणतो, हो का? गुड्डू जर भेटला नसता तर याचा अर्थ काय होता? तुम्ही मला दोषी ठरवलं होतं आणि तसंच ठेवणार होतात ना. अगं माझे प्रयत्न दिसले नाही का? त्यासाठी तुला गुड्डू लागला का? ठीक आहे, पण आता तुम्हाला सगळं कळेल स्पष्टपणे. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. मानिनी दरवाजा उघडते. वकील आलेले असतात. वकील आत येतात आणि जीवाला म्हणतात, तुम्हाला फास्ट ट्रॅक डिवोर्स हवा होता ना, त्याचे हे पेपर्स. नंदिनी मानिनी यांना पुरता धक्का बसतो. तर इथे काव्या पार्थ यांच्यासमोर ते गुंड असतात. त्यांनी पार्थच्या गाडीची चावीसुद्धा काढून घेतलेली असते. पार्थ त्या गुंडांना म्हणतो, तुम्ही स्वतःहून चावी माझ्या हातात द्याला, असं काहीतरी करेन मी. ते गुंड पार्थला मारायला पुढे येतात. पार्थ काव्या त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतात. ते सगळे गुंड पळून जातात, पण त्यांचा म्होरक्या तिथेच असतो. तो काव्याच्या गळ्यावर चाकू ठेवतो. तर इथे मानिनी जीवाला विचारते, जीवा हे वकील साहेब काय म्हणतायत? डिवोर्स पेपर्स? कुणाचा डिवोर्स? जीवा म्हणतो, आई माझा आणि नंदिनीचा डिवोर्स. मानिनी म्हणते, नाही हो वकील साहेब, काही डिवोर्स वगैरे होणार नाही आहे इथे. तुम्ही जा, यांचा काहीतरी गैरसमज झाला होता. जीवा म्हणतो, नाही आई, अगं गैरसमज वगैरे काही नाही झाला. खरं तर आता सगळे गैरसमज दूर झालेत आणि त्यामुळे यांना बोलवलं आहे. मानिनी म्हणते, जीवा इतकं पण ताणायचं नसतं, तुला कळत नाही का? जीवा म्हणतो, आई अगं हे सगळं मी तुझ्या सुनेकडून शिकलो आहे. आता 21 दिवस मी त्यांच्या इथे राहिलो, तिच्यासाठी सगळं काही केलं, पण तुझ्या सुनेला काहीही आठवत नाही त्यातलं. आणि हे सगळं किती ताणायचं, कसं ताणायचं हे तुझ्या सुनेनेच मला शिकवलं आहे. आणि राहिला प्रश्न या डिवोर्स पेपरचा, तुझ्या सुनेलाच हवं होतं हे सगळं, म्हणून तिला देतोय. मानिनीला हे सगळं ऐकून एकदम धक्का बसतो. मानिनीचा या सगळ्यावर विश्वास बसत नाही.
तिला वाटतं की जीवा नंदिनीवर खोटे आरोप करतोय. मानिनी नंदिनीला विचारते, नंदिनी, हे फास्ट ट्रॅक डिव्होर्स वगैरे तू? नंदिनी म्हणते, हो, मीच सांगितलं होतं, पण ते 16 डिसेंबर नंतर लगेचच सांगितलं होतं, हे 21 दिवसानंतर नाही. मानिनीला धक्का बसतो. जीवा म्हणतो, आई, अगं, जीवाने कोणाच्या आयुष्यात यायचं, कोणाच्या आयुष्यात नाही यायचं हे ठरवणार का? आता मी पण कोणाच्या आयुष्यात राहायचं नाही राहायचं हे माझं मी ठरवणार. आणि नंदिनी, अगं, तुझ्या बाबांनी माझ्यावर आरोप लावले होते की मी तुला दारू पाजली. त्यावेळेस तू ठणकावून त्यांना सांगितलंस का की नाही बाबा, जीवा असं करू शकत नाही, ते असं वागू शकत नाही, बोललीस नाही ना? अगं, 21 दिवस मी तुझ्या दारात पडलो होतो, पण तुला माझी दया नाही आली. अगं, सगळं खोटं वाटत होतं, तुला नाटक वाटत होतं. जेव्हा तुला गुड्डूने सगळं सांगितलं तेव्हा विश्वास बसला. नंदिनी म्हणते, जीवा, अहो, माझा विश्वास बसला आणि मी तुम्हाला सगळं सांगायला येणार होते. जीवा म्हणतो, कधी कधी येणार होतीस? वेळ निघून गेल्यावर, सगळं संपल्यावर? नाही, आता हे सगळं चालणार नाही नंदिनी. अगं, तुला हवं तसं तू वागवतेस सगळ्यांना, नाही चालणार. आता तू ठरवायचं नाही वेळ कधी येणार आणि कधी नाही. तू ठरवलं ना वेगळं होण्याचं, आता एकत्र यायचं की नाही हे मी ठरवणार. नंदिनी, आपलं नातं हे नेहमी तळ्यात मळ्यात होतं, गटांगळ्या खात होतं, पण आता नाही. आता डिसिजन घ्यावाच लागणार आणि तो डिसिजन मी घेणार. मानिनी जीवाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण जीवा काही ऐकत नाही. तर इथे त्या गुंडाने काव्याच्या गळ्यावर चाकू ठेवलेला असतो. काव्या, पार्थ त्या गुंडाला हुशारीने त्याच्या डोक्यावर हेल्मेट मारून बेशुद्ध करतात आणि थोड्या वेळाने तो शुद्धीवर येण्याची वाट बघत तिथेच बसून राहतात. तो गुंड संध्याकाळी शुद्धीवर येतो. काव्या, पार्थ मुद्दाम त्याची वाट बघत थांबलेली असतात. पार्थ जे म्हणाला होता की चावी तू स्वतःहून माझ्या हातात देशील, त्यासाठी तो थांबलेला असतो. तो गुंड शुद्धीवर येतो तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, अरे, आम्ही इथे बसलोय, किती वेळ झाला तुला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतोय. तुला म्हटलं होतं ना चावी तू तुझ्या हाताने देशील. चल, चावी दे आता आणि मॅडमला सल्यूट मार. लक्षात ठेव, पुन्हा कुणाला त्रास द्यायचा नाही. तो माणूस चावी देतो. काव्या, पार्थ चावी घेऊन तिथून निघतात. काव्या म्हणते, पार्थ, अहो सांगा ना, आता तरी राग गेलाय ना? माझं प्रेम ॲक्सेप्ट केलं ना तुम्ही? पार्थ म्हणतो, नाही, आत्ता नाही सांगणार. काव्या म्हणते, पार्थ, अहो का गप्प बसताय? मी कायमची गप्प बसल्यावर सांगणार आहात का? पार्थ म्हणतो, हे असं बोलणार असाल ना तर मी तुमच्यासोबत येणार नाही, तुमच्या दात जा तुम्ही एकट्याच सेंटरला. ते दोघं बोलत असतात आणि तेवढ्यात गुंड मागून हॉकी स्टिक घेऊन पार्थला जोरात मारणार असतो. काव्याचं लक्ष जातं. काव्या पार्थला बाजूला ढकलून देते आणि पुढे येते. काव्याच्या डोक्याला जबर मार लागतो. तो गुंड काव्याला मारून तिथून निघून जातो आणि काव्या खाली कोसळते. पार्थ काव्याला धरतो. काव्या बेशुद्ध पडते आणि पार्थ मोठमोठ्याने काव्याला हाक मारत असतो आणि तिला बघत असतो, तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. पण काव्याच्या डोक्यातून रक्त येतं, त्यामुळे ती काही शुद्धीवर येत नाही. पार्थला हा एवढा मोठा धक्का सहन होत नाही आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.